खालच्या पातळीवर होताना पाहायला मिळते. असं आहे की तुम्ही म्हणताय की तो आमच्यावर हल्ला चढवताना दिसतोय, तुम्ही हेही म्हणता की अजितदादांवर तो टीका करतोय. एक तर त्याची अवकात अजितदादांवर टीका करण्या इतकी नाही. दुसरी गोष्ट, आमच्यावर हल्ला चढवायला त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल. तिसरं, तुम्ही म्हटलं आहे की तो तुम्हाला काय एका गालावर वाय एका गालावर झेड काढणार. त्याला मी तुम्हाला खोटं नाही सांगत, तो गालाची काय भाषा करतो. त्याला जर तो खरंच मर्द असेल ना, तो सांगेल ते ठिकाण, तो सांगेल ती तारीख, तो म्हणेल ते विदाऊट सिक्युरिटी. त्याच्यासोबत तरी सिक्युरिटी असते. बटनाला जरी हात दाखवला त्याला लावून माझ्या वरच्या शर्टाच्या, तर त्याच्या मागचा पार्श्वभाग जो आहे ना, त्यानं पॅन्ट घातल्यावर पण वाय आणि झेड दिसेल अशा पद्धतीचं मंजन त्याला आम्ही देणार. पहिली गोष्ट. हा तो बोलला आहे आणि तो रात्री प्रतिक्रिया दिली त्याने, त्याच्यामुळे तो कोण्या अवस्थेत बोलला असेल हे सुज्ञास सांगणे न लगे. प्रश्न असा आहे, मूळ मुद्दा सुरू कुठून होतो? मूळ मुद्दा असा सुरू होतो की हा उपमुख्य अजितदादा पवार यांना 10 वेळा मुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपद दिलं. त्याच्यानंतर ते गोचिडासारखे चिटकून बसले. त्यांनी मागासवर्गीय लोकांवर अन्याय केला. त्यांनी व्हीजेएनटीचा पैसा वळता केला, सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता केला, धनगर समाजाचा पैसा वळता केला. हे जे बिनबुडाचे आरोप तो अचानक कसा करायला लागला? एक तर त्यांनी बजेट वाचलेलं नाही आहे. आम्ही पण बजेटची पूर्ण माहिती घेतली. 24% वाढ प्रत्येक खात्यामध्ये केलेली आहे. निधी प्रस्तावित होतोय. आता पावसाळी अधिवेशन 30 तारखेपासून लागतंय. आम्ही काही हवेत बाण मारणारी उत्तरं देत नाही. जिथं आपल्या पार्टीला, सारथीला, आरटीला, महाज्योतीला, ओबीसीच्या वसतिगृहाच्या संदर्भात हे सर्व निर्णय घ्यायला अजितदादा सक्षम आहेत. आणि आमच्या पक्षात ओबीसीचे नेते आहेत की नाही? प्रांताध्यक्ष तटकरे साहेब ओबीसीचे नेते आहेत. अदितीताई तटकरे ओबीसी आहेत. धनंजय मुंडे साहेब ओबीसी आहेत. भुजबळ साहेब आता मंत्री आहेत, ते ओबीसी आहेत. असे आदिवासी म्हणाल तर तुम्ही झिरवाड साहेबांपासून आमच्या सगळेच. त्याच्यामुळे ओबीसीवर काही अन्याय होत असेल तर ही लोक आवाज उचलतीलच. पण ओबीसीच्या अन्यायाचा, अजितदादांनी अन्याय केल्याचा दुरान्वयी काही संबंध नसेल तर ही लोक पण बोललेली नाही. माझा त्याला प्रश्न असा होता की तू ओबीसीचा नेता केव्हा झाला? तो त्या प्रश्नाचं उत्तरच देत नाहीये. तो त्या प्रश्नाला बगल देतोय आणि तो मग मला माकड काय म्हणतो, तो म्हणतो वाय आणि झेड काढू. आता वाय झेड नावाचा मराठी चित्रपट आहे, तुम्ही गुगलवर टाका वाय झेड, तर वाय झेड नावाचा मराठी चित्रपट आहे. झाकण झुल्या हा काही शिवी नाही आहे. हा म्हणजे एखादा व्यक्ती जो मंदबुद्धी आहे त्याला विदर्भात दिलेली उपहासात्मक ती प्रतिक्रिया आहे. म्हणजे मी काही पातळी सोडून बोललेलो नाही. प्रश्न असा आहे की तो ज्यावेळेस पातळीवर येतो त्यावेळेस ते पातळीवर बोलावं लागतं. माझं जाऊ द्या. 2 दिवसांपासून तुम्ही एक बघा, ॲडव्होकेट शेखर कुंटे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत भोकरचे, त्यांनी केलेले आरोप याला खोडता आले नाही. हनुमंत दायगुळे हे स्वतः म्हणजे ज्या कॉम्प्लेक्समध्ये पुण्यात हा राहतो त्याच कॉम्प्लेक्समध्ये हनुमंत दायगुळे राहतात. त्यांनी सांगितलंय की हा भुरटा भामटा आहे आणि हा ओबीसीला ब्लॅकमेल करतो. त्याच्यानंतर ॲडव्होकेट बंडू काशीद यांनी तर याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये की हा राज्य मागास आयोगावर हा खोटी कागदपत्र, बनावट कागदपत्र करून यांनी पैसे देऊन काही दमदाटीचं राजकारण करून हा तिथे चढलाय. वास्तविक याची पात्रताच नाही आहे. हा ज्या दिवशी यांनी फॉर्म भरला त्या वर्षी याचं वय 42 वर्ष होतं आणि 40 वर्षाची जी वयोमर्यादा आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा तू मलिदा लाटतोयस. तू गाडी कुठून घेतली हे सांगत नाहीयेस. मी काय म्हटलं की बाबा तुझ्या मागं जर ओबीसी आहे तर पहिल्या विधानसभेत तुला 500 मतं 250 मतं पडतात. अरे माझी काय अवकात करतो? माझ्या ग्रामपंचायतच्या सदस्याला 402 मतं आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या मध्ये त्याला 550 मतं पडतात. तिसऱ्या लोकसभेमध्ये त्याला 5,500 मतं पडतात. मग आपली एवढी लायकी असताना तुला गाडी आहे ना तुझ्याकडं, तू आणखी विमानात फिर. पण ओबीसी समाजाचा जर तू नेता असशील तर जनता नेत्याला गाळ्या कशा देते याचं उदाहरण रविकांत तुपकर आहेत आमच्या विदर्भामध्ये, की शेतकऱ्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, लोकांनी वर्गण्या गोळा करून त्यांना दिली गाडी. त्याचा आम्हाला पण अभिमान आहे की एका शेतकरी मुलाला गाडी भेटली. पण आपले ठराविक काही ठिकाणी उमेदवार उभे करणं, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना विड्रॉल करायला लावणं. बरं, विशेष म्हणजे हा वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रवक्ता पण होता. यादी पण मी म्हणजे स्पोक्स पर्सनची यादी, प्रचार प्रमुख, ते पण मी यादी मागवली, ती येईल मला थोड्या वेळामध्ये. म्हणजे तू प्रवक्ता वंचित बहुजन आघाडीचा विड्रॉल करायला लावतो प्रहारच्या कार्यकर्त्याला, खुलं समर्थन देतो भारतीय जनता पार्टीला, आणि महायुतीला सपोर्ट करताना प्रताप पाटील चिखलेकरांच्या विरोधात काम करतो. म्हणजे नेमका माकड कोण आहे या प्रश्नाची तू उत्तर दे ना. त्याने एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, ओबीसीचा नेता तो केव्हा झाला, आणि हे उत्तर त्याच्याकडे नसेल तर ते उत्तर माझ्याकडे आहे की
मराठा आरक्षणाचं एक आंदोलन महाराष्ट्रात सुरू असताना ज्यावेळेस ठीक आहे मराठा आंदोलक असतील, आपल्या आई बहिणी असतील, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून सर्व मराठा समाजाच्या पाठी सगळ्या 18 पगड जाती उभ्या राहिल्या. सगळं अगदी आम्ही ओबीसी बांधव असून सुद्धा आम्हाला वाटतं मराठा समाजाला आरक्षण भेटावं, कारण सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या तो समाज मराठवाड्यामध्ये मागासलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पण तशी परिस्थिती आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाचाही त्यामध्ये प्रश्न आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ती भूमिका आमची पण. ज्यावेळेस जरांगे पाटलांची ही मागणी सुरू होती त्यावेळेस यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारं एक आंदोलन केलं. त्यांनी काय वडापाव खाऊन केलं असं म्हणतात, ते केलं त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर बाबा जरांगे पाटलाच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतोय म्हणून मीडियाला पण एक काहीतरी एक स्कोप सापडला, मग त्याला उचललं, झाला तो ओबीसीचा नेता. अरे आमचं म्हणणं असं आहे, ओबीसी मराठा हा वाद लावून तुला काय भेटतंय? ज्या गाडीवर तू हल्ला करून घेतला, तूच रात्री एक मेसेज दिला होता की इथल्या मराठा समाजाच्या युवकांनी आमची गाडी फोडली. वास्तविक त्यात काही तथ्य नव्हतं. हा आमच्यासारख्या ओबीसीचा हा नेताच असू शकत नाही. आता मी ओबीसी असताना जर हा मला मारायची भाषा करतो तर हा याची काय अवकात आहे नेता बनण्याची? नेता कोण? गोपीनाथराव मुंडे ते ओबीसीचे नेते, भुजबळ साहेब ओबीसीचे नेते, पंकजाताई, धनंजय मुंडे साहेब, तुमचे हरिभाऊ राठोड, या लोकांनी ओबीसीच्या प्रश्नासाठी आंदोलनं केली. यांनी काय केलं? मग हा काहीतरी आता जसे याच्या डोक्याची केस नकली आहेत ना, तसा हा अख्खा नकली आहे. त्याच्यामुळे ना माझी उत्तर देऊ नये. ॲडव्होकेट कुंटे, ॲडव्होकेट काशीर, हनुमान धायगुडे, आता थोड्या वेळानंतर एक पत्रकार परिषदेच्या विरुद्ध सगळे लोक घेत आहेत नांदेडमध्ये. एका संघटनेचे एक अधिकारी ते पण याच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेत आहेत. याची एक एक अंडी पिल्ली बाहेर येत आहेत. आता तो दारू पितोय की गांजा ओढतोय हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही त्या वैयक्तिक जीवनामध्ये काही जात नाही. पण ओबीसीच्या नावावर जो मलिदा लाटून तू आज सांगतोय की मी 3-3 जिल्हे फिरतो आणि मी असं करतो आणि मी तसं करतो, तू ओबीसीचा नेता कधी झाला त्याचंच उत्तर दे, बाकी आम्हाला काय शिव्या देऊ नको. आणि राहिला अजितदादाचा प्रश्न, तर तुला आपल्या मराठीत म्हण आहे की उंटाच्या मागं जाऊन उंटाच्या उंचीला हात लावण्याचा प्रयत्न करत नसतात. एक लाथ बसली ना तर मागं थोबाळ त्यानं पोळतं. त्याच्यामुळे यांनी अवकातीत राहावं. याची अवकात मी दाखवलेली आहे. हा जितका भुंकेल, आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, हा म्हणतो ना एका गालावर वाय एका गालावर झेड, अरे मी असा रट्टा देणार तुला की तू जीन्सचा पॅन्ट जरी घातला तरी तुझ्या पार्श्व भागातून वाय आणि झेड हे दोन्ही गोष्टी दिसतील. तुम्ही खरं तर बोलता बोलता एक महत्वाचं विधान केलं की लक्ष्मण हाके जे आहेत ते भाजपला सपोर्ट करतात आणि आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते, आणि मात्र सर्व ओबीसीचे नेते आहेत म्हणून असं ते सर्व म्हणजे ते काम करत असतात. परंतु भाजपला पाठिंबा देत आहेत, म्हणजे तुमच्या मित्रपक्षाकडनंच अशी पुरस्कृत काही मंडळी या सगळ्या संदर्भात उभी राहिली आहेत का तुमच्या मुख्य नेत्याचा विरोध करायला? या भुरट्यांनी काल स्वतः जालन्याला असं सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीला खुलं समर्थन दिलं. या भुरट्याचं स्टेटमेंट आहे, तुमच्या चॅनलवर ते स्टेटमेंट काढा. मुळामध्ये जर तुम्ही माहिती घेतली की यांनी ज्या ज्या ठिकाणी ते उमेदवार उभे केले नंतर ते विड्रॉल झाले, याची अवकात नव्हतीच. काय केलं यांनी एक प्रेशर गट तयार केला की जरांगे पाटलांच्या विरुद्ध आता मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विरुद्ध काहीतरी एक मोठं